छत्रपती शिवरायांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर कोरटकरला जामीन। आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा। भाजपनं मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकली। कित्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्यात दिल्या नाहीत। विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। लोकसंख्या वाढत असते, 18 ते 25 वयोगटातील मतदार वाढलेत। काँग्रेसचा पराभव झाल्यानं अशी वक्तव्य सुरू। रवींद्र चव्हाणांचं मल्लिकार्जुन खरगेंना प्रत्युत्तर। थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तत्काळ भरा, अन्यथा 2 दिवसामध्ये जप्तीची नोटीस काढणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा इशारा। गर्भवती मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी। राज्य सरकारच्या दोन्ही चौकशी अहवालामध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका। सूत्रांची माहिती, शासन स्तरावर काय कारवाई होणार याकडे लक्ष। मस्साजोग गावातील आवादा कंपनीमध्ये केबल चोरीची घटना। सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून मारहाणीची धमकी देत चोरी। आकाची टोळी अजून कार्यरत। सुरेश धसांचा वाल्मिक कराडावर निशाणा। खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण 7 तासानंतर मागे। भोरमध्ये बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम 2 मे रोजी सुरू होणार। सुळेंच्या उपोषणानंतर रस्ता बनवण्यास प्रशासनाचं आश्वासन। सोलापूर जिल्हा कारागृहातील कैद्यांकडून पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम। जेल प्रशासनानं दुरुस्तीच्या कामाचं शुल्क भरूनही महापालिकेकडून कामात टाळाटाळ। अखेर कैद्यांकडूनच नळ दुरुस्तीसाठीचं खोदकाम करून घेतल्याचा प्रकार। नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा। पावसानं शेती पिकं जमीनदोस्त। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम। तर सोलापुरातही मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यानं शेतामध्ये पाणीच पाणी। मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीमध्ये 1.5 रुपयांची वाढ। तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्येही आजपासून प्रति युनिट 1 रुपयांची वाढ।